मिथुन रास या आठवड्यात बुधग्रहाचा प्रभाव मिथुन राशीवर विशेष राहणार आहे, कारण बुध हा तुमचा स्वामी असून सूर्य बुध युतीमुळे बुद्धी, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता वाढलेली दिसेल. चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे काही दिवस मानसिक अस्थिरता जाणवू शकते, परंतु गुरुचे संरक्षण असल्याने मोठे नुकसान होणार नाही. शुक्र ग्रहामुळे नातेसंबंधात गोडवा निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना ह्या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाची दखल घेतली जाईल. जे लोक बदलीच्या शोधात आहेत त्यांना नवीन संधीचे संकेत मिळतील. मात्र कुठलाही निर्णय घाईने घेऊ नका. ऑफिसमध्ये संवाद स्पष्ट ठेवल्यास गैरसमज टाळता येतील. व्यावसायिकांसाठी आठवडा मिश्र फलदायक ठरणार असून जुने क्लायंट पुन्हा संपर्कात येऊ शकतात, तेव्हा संपर्काचा वेग वाढवणं गरजेचं आहे. नवीन करार करताना कागदपत्रे नीट तपासून बघा. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा, अन्यथा वाद निर्माण होऊ शकतात. ऑनलाईन मीडिया, शिक्षण, कन्सल्टिंग क्षेत्रात असलेल्यांना चांगले लाभ ह्या आठवड्यात होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल असून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. मात्र मोबाईल, सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवा, त्यामुळे तुम्ही अधिक यश संपादन करू शकाल. कला, लेखन, भाषाशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष प्रगती साधता येईल. वैवाहिक जीवनामध्ये संवाद वाढवल्यामुळे गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडू नका. प्रेमसंबंधात असलेल्यांनी भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. अविवाहितांना नवीन ओळखीचा योग आहे, मात्र लगेच निर्णय घेणे टाळा. आर्थिक बाबतीमध्ये हा आठवडा स्थिर राहणार असून अचानक खर्च वाढू शकतात, त्यामुळे बजेट आधीच ठरवा. गुंतवणुकीसाठी आठवड्याचा उत्तरार्ध चांगला आहे. शेअर मार्केट किंवा रिस्क असलेल्या गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जुने अडकलेले पैसे असतील तर त्याची वसुली होण्याचा हाच योग्य काळ आहे, त्यामुळे त्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तगादा लावा. मिथुन राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यात थकवा, डोकेदुखी किंवा झोपेची कमतरता तुम्हाला या आठवड्यात जाणवू शकते. नियमित दिनचर्या आणि पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. पचन संस्थेशी संबंधित तक्रारी टाळण्यासाठी हलका आहार घ्या. ध्यान आणि प्राणायाम याचा योग्य विनियोग करा. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे हिरवा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 24 डिसेंबर. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा आणि हिरव्या रंगाच्या वस्तू, उदाहरणार्थ हिरवी मूगडाळ, हिरवी भाजी दान करा. त्यामुळे बुद्धी, निर्णय क्षमता आणि आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होईल. तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य धनुराशीत असून तो तुमच्या 3ऱ्या भावातून प्रवास करत आहे. बुध व शुक्र युतीमुळे संवाद, समजूतदारपणा आणि सौंदर्यविषयक गोष्टींना विशेष महत्त्व प्राप्त होईल. चंद्राची स्थिती मध्य आठवड्यात मानसिक चढउतार दाखवू शकते. शनीचा प्रभाव जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी दीर्घकालीन स्थिरता देणारा आहे. या आठवड्यात घेतलेले निर्णय भविष्यात तुम्हाला उपयोगी ठरतील. नोकरी करणाऱ्या तुळ राशीच्या जातकांना या आठवड्यात वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. तुमचे काम चांगले असले तरी त्याची योग्य मांडणी करणे आवश्यक आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. बदल किंवा ट्रान्सफरची चर्चा होऊ शकते. सरकारी किंवा कायदेशीर क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा आठवडा अनुकूल आहे. व्यवसायात भागीदारीविषयक निर्णय काळजीपूर्वक घ्या. जुन्या क्लायंटशी संपर्क पुन्हा मजबूत होतील. मार्केटिंग, डिझाईन, फॅशन, सौंदर्य प्रसाधनं, मीडिया आणि कन्सल्टन्सी क्षेत्रात काम करणाऱ्या तुळ राशीच्या जातकांना नवीन संधी मिळतील. नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका. आठवड्याच्या शेवटी आर्थिक व्यवहार सकारात्मक होतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासातील गोंधळ दूर करणारा असून मन एकाग्र ठरवले तर अपेक्षेपेक्षा जास्त चांगले यश मिळवू शकाल. कला, कायदा, मॅनेजमेंट, डिझाईन आणि कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ह्या आठवड्यात विशेष लाभ होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सरावावर भर देणं आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि संवाद वाढणार असून जोडीदाराकडून मानसिक आधार मिळेल. प्रेमसंबंधात असलेल्यांना हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा असून जुन्या गैरसमजांचा निपटारा होऊ शकतो. अविवाहितांसाठी नवीन ओळखीची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा संमिश्र असून उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले राहतील, पण खर्चही वाढणार आहे, तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा. लक्झरियस वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. कर्ज किंवा उधारी शक्यतो टाळलेली बरी. बचतीकडे लक्ष दिल्यास महिन्याचा शेवट आनंददायक जाईल.
आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यात डोकेदुखी व झोपेची समस्या जाणवू शकते. थकवा देखील जाणवू शकतो. वेळेवर जेवण, पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. योग, प्राणायाम व ध्यान केल्यास मानसिक शांतता मिळेल. साखर आणि तेलकट पदार्थ आहारात शक्यतो कमी ठेवावेत. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे फिकट निळा व पांढरा. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व तूळ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी देवी लक्ष्मीचे पूजन करून ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा. शक्य असल्यास पांढऱ्या वस्तूंचे जसे की दूध, साखर, तांदूळ यांचे दान करा. यामुळे आर्थिक स्थिरता येईल, मानसिक शांतता लाभेल आणि नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल व तो वृद्धिंगत देखील होईल. कुंभ राशी या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीकडे संक्रमणाच्या तयारीत असल्याने कुंभ राशीच्या व्यक्तींना अंतर्मुख करणारा काळ जाणवेल. शनीचा स्वगृही प्रभाव तुम्हाला संयम, शिस्त आणि दीर्घकालीन विचार देईल. बुध शुक्र युतीमुळे मित्रमंडळी, नेटवर्किंग आणि सामाजिक संबंध अधिक सक्रिय राहतील. गुरुचा लाभदायक दृष्टिकोन तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मदत करणारा ठरेल. मात्र कोणताही निर्णय घेताना घाईने करू नका. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा स्थिरतेचा असून कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु वरिष्ठांकडून विश्वासही मिळेल. काही जणांना नवीन प्रोजेक्ट, टीम बदल किंवा अतिरिक्त काम मिळण्याची शक्यता आहे. ऑफिस पॉलिटिक्सपासून स्वतःला दूर ठेवा. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी कागदपत्रे, मजुरी किंवा प्रलंबित फाईल्स पुढे सरकतील. व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांना दीर्घकालीन गुंतवणुकीवर विचार करण्याची संधी मिळेल. नवीन पार्टनरशिप करताना कायदेशीर बाबी तपासून पहा. जुन्या ग्राहकांशी संबंध सुधारतील. ऑनलाईन, टेक्नॉलॉजी, कन्सल्टिंग किंवा सेवा क्षेत्रातील व्यवसायात प्रगती जाणवेल. अचानक मोठा नफा अपेक्षित न ठेवता हळूहळू वाढीवर भर द्यावा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असून कठीण विषय समजायला लागतील. मात्र आळस आणि वेळेचे नियोजन न केल्यास मोठे नुकसान होऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी सराव वाढवणं आवश्यक असून उच्च शिक्षण किंवा परदेश शिक्षणाबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा असून जोडीदाराशी मनमोकळे बोलल्यास गैरसमज दूर होतील. काही जुने वाद संपण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे. प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या खोल जाणारा असून नवीन नात्याची सुरुवात हळूवारपणे करा. अहंकार टाळल्यास नाते अधिक मजबूत होईल. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम स्वरूपाचा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घर, वाहन किंवा मोठ्या खरेदीबाबत कुठलेही निर्णय पुढे ढकललेले बरे. जुने पैसे येण्याची शक्यता असून गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये थकवा, झोपेचा अभाव, पाठीचा किंवा सांध्यांचा त्रास जाणवू शकतो. नियमित चाला, प्राणायाम आणि पुरेशी विश्रांती घ्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान व योगा ह्यांचा उपयोग करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4. शुभ रंग आहे निळा. शुभ वार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व कुंभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी सकाळी स्नानानंतर शनिमंत्राचा जप करा, जो नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामात्रेण संभूतम तम नमामि शनिश्चरम. ह्या शनिमंत्राचा 108 वेळेला जप करा आणि गरजू व्यक्तींना काळे तीळ किंवा काळे उडीद दान करा. त्यामुळे अडथळे कमी होतील आणि मनाला स्थिरता मिळेल.